तर बीडमधल्या झापेवाडी शिवारामध्ये सुरेश दास यांचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसलेच्या घरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकलेली आहे। यावेळेला धक्कादायक प्रकार समोर आलाय। खोक्या भोसलेच्या घरी वन्यजीवांच्या शिकारीचे पुरावे सापडलेले असून प्राण्यांचं मांस सुद्धा आढळल्याचं समोर आलेलं आहे। तर या ठिकाणाहून धारदार शस्त्र, जाळ आणि इतर काही साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे। या धाडीमध्ये गांजाची पाकिटं सापडल्यामुळे खोक्या भोसले गांजाची तस्करी करत असल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय। जिल्हा वन अधिकारी यांच्यासह 40 वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे। शिरूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार असे मिळून पोलीस स्टेशन शिरूर कासार येथे दाखल गुन्ह्यामध्ये झापेवाडी येथील वस्तीवर छापा मारून त्यामध्ये वन्य प्राण्यांना पकडण्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे जाळे आहेत ते जाळे आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि पुढील आता आम्ही फॉरेस्ट ऑफिस त्याच्यामध्ये पंचनामा करणार आहे आणि पुढील आम्ही त्याच्यामध्ये तपास करणार आहोत। तर आपण ज्या ठिकाणी धाड टाकली त्या ठिकाणी काय सामान साहित्य सापडलेलं आहे ते आपण बघतोय। यामध्ये काही जाळी सापडलेली दिसत आहेत, आपल्याला काही पिंजरे दिसत आहेत, तसंच धारदार शस्त्र सुद्धा या ठिकाणी बघायला मिळत आहेत। पोलिसांनी छापा टाकलाय आणि खोक्या भोसले याच्या घराची झडती घेतल्यानंतर हे सापळे असतील किंवा ही धारदार शस्त्र असतील ती त्या ठिकाणी आढळलेली आहेत। वन्य प्राण्यांचं मांस सुद्धा आढळल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। वन्य प्राण्यांचे अवशेष असतील, मांस असेल, तसंच शिकारीसाठी असलेली धारदार शस्त्र सुद्धा या ठिकाणी सापडलेली आहे। आपल्या दृश्यांमध्ये काही जाळी बघायला मिळत आहेत। वन्य प्राण्यांना पकडण्यासाठी या जाळीचा वापर केला जात होता, तसंच धारदार शस्त्र सुद्धा शिकारीसाठी वापरत असल्याचे यामुळे स्पष्ट होत आहे।